हॅलो हाय. टांग टिंग टिंगत टांग टिंग टिंगत टांग टिंग टिंगत टिंग. टांग टिंग टिंगत टांग टिंग टिंगत टांग टिंग टिंगत टिंग. मारुतीच्या बेंबीमध्ये घुसला ग भोंगा. टांग टिंग टिंगत टांग टिंग टिंगत टांग टिंग टिंगत टिंग. टांग टिंग टिंगत टांग टिंग टिंगत टांग टिंग टिंगत टिंग. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा. टांग टिंग टिंगत टांग टिंग टिंगत टांग टिंग टिंगत टिंग. चला 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 वृषाली, अगं गुलाबजाम आणि समोसे केले की नाही तू? सांगून दे पंडितला. आज आपल्या घरी होळी आहे, गौतमसाठी करून ठेव आणि तुझ्या बहिणी पण येणार आहे. आता तुम्ही ओळखलंच असेल मी कोणाबद्दल बोलते आहे. तर हे चौकोनी कुटुंब, पण 4 दिशेला 4 जण राहणारे, अतिशय आनंदी. प्रत्येकजण प्रत्येकाला स्पेस देतात. एक कोणी मस्कतला राहतं, ते नोटा छापण्यासाठी गेलेले आहेत, त्यांना परत यायचं नाही आहे. एक शिकायला झेक रिपब्लिकमध्ये गेलेला आहे, तो तिथे आनंदी आहे. एक गोबरी मुलगी, ती गेली बंगलोरला नोकरीसाठी, आणि त्यांची मुलामुलीची आई म्हणजे आमची बेटू इथे सासूच्या सेवेसाठी कर्तव्य करत आहे. पण त्या कर्तव्यात सुद्धा प्रेम आहे आणि ती छान आपलं आयुष्य जगते आहे. तिलासुद्धा वेदना होतच असतील आणि त्या वेदना तिने या गाण्यातून आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. तूच चंद्रमा या नभात, तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तूच तू ही कामिनी. तर चला ऐकूयात.